ऑस्ट्रेलिया टीमचा दर्जा दिलेला आहे. आणि खरं तर नाही खरं आहे तो खेळही नवी टेनिस क्रिकेटमध्ये तसा आहे त्यांचा, कधी हार मानणारा संघ नाहीये श्रीकृष्ण दिवा म्हटल्यानंतर. आणि शेवटपर्यंत मॅच सोडणाराही संघ नाहीये श्रीकृष्ण दिवा. गंगाधर इंगोले या टीमचे कॅप्टन आहेत, प्रकाश मडवी टीमचे मेंटॉर, आणि सातत्याने या टीमला आपण पाहिलेलं आहे की ही टीम कधी कोणत्याही क्षणी जरी लो स्कोरिंग मॅच असले ना शेवटपर्यंत मॅच सोडणारी टीम नाहीये. म्हणूनच सचिनची गिरी यांनी सांगितलं की या टीमला आम्ही ऑस्ट्रेलिया टीमचा दर्जा देतोय. दुसऱ्या बाजूलाही भूषण पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय ना. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नमित पाटील भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील गंगाधर इंगोले आपल्याला पाहायला मिळतात. गंगा इंगोले, श्रीकृष्ण दिवा, त्यांच्या विरुद्धामध्ये CR पाटील फाउंडेशन, कुमार 11 तुर्भे संघ पाहायला मिळतोय. गावदेवी क्रिकेट संघ आयोजित मच्छिंद्र स्मृती चषका मधली ही दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच आपल्या समोर आहे. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल लेग स्टंप सोडून चालला. पंचांचा इशारा कोणाजी पाटील सर, उदयजी तांडील सर आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये खूप चांगली पंचांची भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे आणि आजच्या दिवसामध्ये खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडतात. दोन पंच ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खूप चांगले डिसिजन्स आतापर्यंत त्यांनी दिलेत. अगदी हलक्या त्याने खेळायचा होता, अपील जरूर केली होती, परंतु हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण रूप धारण करणं नमित पाटीलची ओळख आहे, कारण की सुरुवातपासूनच चांगले फटके लगवणं ही ओळख निर्माण झाली आहे नमित पाटील यांची. दुसऱ्या बाजूला भूषण पाटील टीमला पुढे घेऊन जातात जिथे अडथळा येईल. स्कोर कार्ड थांबलेला असेल सिंगल डबलने भूषण पाटील यावेळेस फ्लिक केलाय. एक डिक्लेरिझन मध्ये एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळतं. भूषण पाटील यांना माहिती आहे की नमित पाटील हा चांगला फॉर्म मध्ये आणि आक्रमण रूप धारण करणं ही नमितची ओळख आहे. जोपर्यंत नमित खेळपट्टीवरती खेळतोय ना मला थोडंसं वाचवून खेळायचं आणि विकेट असणं तेवढंच गरजेचं आहे. नमितला साथही मिळणं तेवढंच गरजेचं आहे. पॉवर प्लेचे 2 ओव्हर्स भरपूर महत्वाचे आणि गंगाधर इंगोले यांच्या समोर तुम्ही जर बॅटिंग करत असाल तर थोडंसं थांबूनच खेळावं लागणार आहे. यावेळी शॉर्ट बॉल टाकला गेला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळतं. पहिली बॅटमध्ये रन नमित पाटील यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं. टीमची धावसंख्या धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 धावा सध्या धाफलकावरती लागल्यात. बॉल आतापर्यंत झालेत गंगा यांचे 3 आणि 3 धावा धाफलकावरती. चांगली सुरुवात आहे श्रीकृष्ण दिवा या टीमकडनं. भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतात सध्या स्ट्राईक वरती आहेत. अभिमान आहे आपला नवी मुंबईचा भूषण पाटील. दुबईमध्ये जाऊन 10PL ची स्पर्धा जिंकली, कतारमध्ये जाऊनही चॅम्पियन बनला ॲज अ कॅप्टन आणि खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे संपूर्ण नवी मुंबईकरांसाठी. आणि सध्या कुमार लंतुर्भ आपल्या गावासाठी आणखीन चांगलं क्रिकेट सध्या तो खेळतोय. गंगाधर इंगोले राईट अप ओव्हर द विकेटने भूषण पाटील यांच्यासाठी पहिला बॉल. शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला खेळत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन, चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन, कारण की दोन्ही क्षेत्ररक्षक जर पाहिले ना तर दोन्ही बॅटरसाठी सेम आहे रोनक. नमित पाटील आले किंवा भूषण पाटील आले, एक लॉंग ऑन असतो आणि एक डीप स्क्वेअर लेग असतो. म्हणजेच की काही शॉर्ट बॉलचा वापर गंगाधर इंगोले चांगल्या प्रकारे करतात आणि चांगला गेम प्लॅन आहे. भरपूर वर्ष एकमेकांसमवेत खेळलेले आहेत. हा निश्चितप्रमाणे बॉडीवरती टाकण्याचा प्रयत्न जेणेकरून स्क्वेअर लेग किंवा ऑन साइडला फसू शकतो फलंदाज. तीच फील्ड पुन्हा एकदा नमित पाटीललाही पाहायला मिळते. यावेळेस फुल टॉस बॉल आहे, यावेळेस चुकीचा चेंडू. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न गंगाधर इंगोले यांचा आणि कुमार तुर्भे टीम साठी पहिला चौकार नमित पाटील यांच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. कव्हर्सला हा चौकार ठोकला. फुल टॉस बॉल पॉवर प्ले मध्ये फक्त बॅटरला दिशा द्यायची असते. चौकार आलाय. टीमची धावसंख्या मात्र पुढे जात असताना 8 धावा धाफलकावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल भरपूर महत्वाचा असणार आहे. स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळते, लॉंग ऑन डीप मध्ये पाहायला मिळते. शॉर्ट बॉल येईल का? शेवटचा बॉल गंगाधर इंगोले यांचा राईट अमोर द विकेट. ओव्हर पिच टाकला, चेंडू हवेमध्ये ऑन साइडला खेळायचा होता. याचसाठी तर हे क्षेत्ररक्षण सजवलं होतं ना. डीप स्क्वेअर लेगला ऑन साइडला खेळण्यासाठी मजबूर केला आणि पहिला धक्का लागलाय. कुमार लंतुर्भे टीमला पहिली सफलता मिळतीये. श्रीकृष्ण दिवा या टीमला 8 या धावसंख्येवरती मोठा धक्का. इन फॉर्म बॅटर
कुमारलन तुर्भे टीमचा नमित पाटील मैदानाच्या बाहेर चाललाय. प्रणय मडवी आले दुसऱ्या ओव्हरमध्ये. सेकंड ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती भूषण पाटील नवी मुंबईचा कोहिनूर मैदानाच्या बाहेर चाललाय. नमित पाटील भूषण पाटील कुमारलन तुर्भे टीमची ही आक्रमक जोडी मात्र मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते आपल्याला. आता दडपणामध्ये हा संघ दडपणामध्ये येईल का? 5 ओव्हरची मॅच म्हटल्यानंतर मोठी मॅच आहे. तुम्हाला गेम पुढे चालवावा लागणार आहे. राहुल कांबळे जिम्मेदारी घ्यावी लागणार आहे. रवी म्हात्रे आपल्या खांद्यावरती जबाबदारी आता घ्यावी लागणार आहे. कारण की भूषण पाटील नमित पाटील हे कधीच तरी पाहायला मिळतं की पॉवर प्ले मध्ये दोन्ही बॅटर एकत्रित आउट झालेले आहेत आणि पॉवर प्ले मध्ये कुमारलन तुर्भे टीमचे रन्स आलेले आहेत. म्हणूनच आता मिडल ऑर्डर मध्ये आहे ना राहुल कांबळे आणि त्याचबरोबर नवीन आलेले जे बॅटर आहेत रोनित पाटील यांना आता आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागणार आहे. भूषण पाटील नमित पाटील बाद झालेत आणि आता रोनित पाटील आणि राहुल कांबळे यांच्यावरती जबाबदारी असणार आहे. आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालं ऐरोली कोळीवाडा टीमचे खऱ्या अर्थाने मित्र म्हणणे कॅप्टनही आहेत आणि त्या टीमला घडवण्यामागे सूर्यकांत दादा मडवी यांचा खूप मोठा हात आहे. आणि आज जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय ऐरोली कोळीवाडा संघ 2-3 वर्ष अगोदर असं वाटलं होतं की अंडर-22 चे खेळाडू आहेत कोणी सहज हरवू शकतो, परंतु एकाच वर्षामध्ये त्या टीमने असा कारनामा केलाय ना की संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या टीमला घाम फुटते. ऐरोली कोळीवाडा संघ ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळतो. प्रणय मडवी आपल्याला पाहायला मिळतात. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. गंगाधर इंगोले यांची प्रणय मडवी खूप चांगली गोलंदाजी करतायत. कृष्ण दिवा काय खेळ मैदानाच्या आतमध्ये ही टीम करते. पिवळ्या रंगाची जर्सी परिधान करून हा संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न रोनित पाटील यांचापर्यंत व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लेग स्टंप सोडून हा बॉल चालला. एक सिंगल रन टीमची धावसंख्या धाफलकावरती 9 धावा धाफलकावरती लागल्या. चेंडू आतापर्यंत झाले ती ओव्हरचे 2. पहिल्या बॉलवरती मोठी विकेट भूषण पाटीलची मिळाली श्रीकृष्ण दिवा या टीमला. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय की थोडंसं स्ट्रगल चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. राहुल कांबळे रोनित पाटील रवी म्हात्रे अजूनही डगआउट मध्ये आहेत. उमेश कांबळेही आहेत. बॅटिंग लाईनअप मोठी आहे परंतु जबाबदारी घेऊन आता खेळावा लागणार आहे. यावेळेस शॉट पूल करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं गंगाधर इंगोले यांच्या डोक्यावरनं हा बॉल झालाय फरार. 9+6 7 धावा मिळतील तब्बल या बॉल वरती आणि इथून मोमेंटम शिफ्ट होईल का कुमारलन तुर्भे टीम कडे? अरे की या फटक्याची आवश्यकता होती कुमारलन तुर्भे टीमला. स्कोर कार्ड चालू ठेवायचं होतं आणि हा षटकार लागल्यानंतर पूर्णपणे मोमेंटम जो आहे तो कुमारलन तुर्भे टीम कडे जाईल का? अरे की आतापर्यंत सर्व काही व्यवस्थित चालू होतं श्रीकृष्ण दिवा टीम साठी. प्रणय मडवीचा हा नो बॉल आणि त्याच्यावरती षटकार ठोकला रोनित पाटीलने आणि त्याच्यानंतर थोडस वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या दाफलकावरती 16 लागलेले आहेत. 2 बॉल झालेत आतापर्यंत 16 धावा. इथे पुन्हा एकदा चुकीचा हा बॉल टाकला गेला.
थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे वेस्ट हाईट नो बॉल साठी. सचिन दादा यांना विनंती आम्ही करतोय नो बॉल चेक करायचा आहे. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सचिनजी नाईक आपल्याला पाहायला मिळतील. वेस्ट हाईटचा नो बॉल आहे की नाही स्कोअरला 105 ऑनफिल्ड पंच उदयजी तांडेल सर आणि त्याचबरोबर गुरुनाथजी पाटील सर यांनी सांगितलंय की टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे. डाऊटफुल जर डिसिजन असेल तर टेक्नॉलॉजी आपण कशासाठी या स्पर्धेमध्ये ठेवलं त्याचा फायदा काहीतरी उचलूयात. आणि आता सचिनजी नाईक डिसिजन देतील. नो बॉल आहे. चला नो बॉल घोषित केला गेला. आणखीन एक नो बॉल. फ्री हिटची असणाऱ्या संधी पुन्हा एकदा या बॉल वरती. टीमची धावसंख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17 धावा. प्रणय मडवी यांच्याशी चर्चा करण्यासाठी गंगाधर इंगोले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गंगाधर इंगोले अनिकेत पाटील आपल्याला पाहायला मिळाले. नो +1 2 धावा आहेत. ओके 18 धावा दाफलकावरती लागलेत. प्रणय वडवी पुन्हा एकदा तयार होतील. फ्री हिटचा बॉल आहे रोनित पाटील यांच्यासाठी. व्हाईट ओव्हर द विकेट. लोअर फुलटॉस हा बॉल होता परंतु लाईन लेंथ पुन्हा एकदा भरकटलाय. चुकीची गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते. श्रीकृष्ण दिवा सेकंड बॉलर आहात तुम्ही या टीमचे आणि सेकंड ओव्हर मध्ये तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी या टीम कडनं करू शकत नाहीये कारण की हा संघ मोठा संघ आहे. अपेक्षित नाहीये. आता नवीन खेळाडू गंगाने सांगितलं की समाविष्ट झाले त्यांना थोडासा वेळ द्यावा लागणार. यावेळेस पुन्हा एकदा शॉटअंपूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. एक रन कंप्लीट झाली आहे. गंगा भरपूर वेगाने आलेत. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहजरित्याने कंप्लीट केल्या गेल्यात. आता धावा यायला लागल्यात. कुमारलेन तुर्बे टीमसाठी रन्स यायला लागलेले आहेत. टीमची धावसंख्या दाफलकावरती 21 धावा सध्या दाफलकावरती. 20 पण 3च बॉल झालेत आतापर्यंत. या ओव्हरमध्ये भरपूर वेळ घेतलाय प्रणय मडवी यांनी. 21 धावा दाफलकावरती. आता चांगल्या स्थितीमध्ये थोडासा पाहायला मिळतोय प्रणय मडवी. यावेळी समोरच्या दिशेला खेळत लॉंग ऑन आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल रन कंप्लीट होईल. एक रनने मात्र स्कोर कार्ड जो आहे तो पुढे चालत ठेवतायत दोन्ही बॅटर्स. आणि चांगलं क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये. 5 ओव्हरची मॅच म्हटल्यानंतर तुम्हाला षटकार चौकाराच नाही तर सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करावा लागतो. जी चूक मागच्या मॅच मध्ये कोपरखेरणे 11 कोपरखेरणे टीमने केली. षटकार चौकारांचे 22 झालेले आहेत. षटकार चौकारांची आतिषबाजी करत असताना मात्र सिंगल डबल यांच्याकडे कॉन्सन्ट्रेट केला नाही कोपरखेरणे 11 टीमने. यावेळेस फुल टॉस बॉल आहे. गॅप मध्ये बॉल आहे. भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक धावतात. आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाची. बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला बॉल. चांगला फटका पाहायला मिळतोय. राहुल कांबळे यांच्या बॅटमधनं 4 धावसंख्येचा फटका. टीमची धावसंख्या दाफलकावरती तब्बल 26 लागलेली आहे. आता पॉवरप्लेच्या षटकातील अजूनही शेवटचा 1 बॉल शिल्लक आणि 26 धावा म्हटल्यानंतर कुमारलेन तुर्बे संघ आता चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 विकेट सुरुवातीचे जरूर लवकर गमवलेत परंतु प्रणय मडवीने मित्र म्हणून गेम मध्ये आणले त्यांना. कारण की आतापर्यंत जर पाहिलं ना तर चांगलं सुरू होतं श्रीकृष्ण दिवा या टीमसाठी. परंतु जसा नो बॉल आला रोनित पाटीलचा जो षटकार तिथून मोमेंटम शिफ्ट पूर्णपणे कुमारलेन तुर्बे या टीम कडे झाला. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेला खेळत वॉट ऑफ फिल्डिंग. लॉंग ऑनच्या रिझनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रणव आपल्याला पाहायला मिळालेत. आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवल्या गेल्यात. पॉवरप्लेची 2 षटकं संपलेत आणि 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर CR पाटील फाउंडेशन कुमारलेन तुर्बे टीम जाऊन पोहोचलाय 27 वरती 2 सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. टीम मीटिंग थोडीशी घेतली जाईल कारण की या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च झाल्यात श्रीकृष्ण दिवा टीम कडनं आणि नो डाऊट गंगाधर इंगोले येतील गोलंदाजीसाठी 3ऱ्या ओव्हरमध्ये. कारण की पहिलं षटक जर पाहिलं गंगाचं खूप चांगलं पाहायला मिळालं ज्यामध्ये गंगाने फक्त 8 धावा खर्च केला आणि नमित पाटीलची मोठी विकेट त्यांनी मिळवली. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रणय मडवी आले आणि 19 धावा खर्च केल्यात. त्यांनी कुमार 11 तुर्बे टीमच्या कोहिनूरची विकेट मिळवली. अर्थातच भूषण पाटीलची विकेट त्यांनी मिळवली आहे. परंतु त्याच्यानंतर जी धुलाई त्यांची झाली आहे ना सेकंड ओव्हर साठी त्यांना ठेवणार नाहीयेत आणि गंगाधर इंगोले आपल्याला पाहायला मिळतील 3ऱ्या ओव्हरमध्ये. दाफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. CR पाटील फाउंडेशन कुमारलेन तुर्बे टीमची 27. राहुल कांबळे रोनित पाटील मिडल ऑर्डर मध्ये कुमारलेन तुर्बे संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय.
सावरलाय. रोनित पाटील यांच्याकडे अनुभव आहे चांगलाच, भरपूर वर्ष झाले कुमारलेन तुर्भे टीमसाठी खेळतात. रवी म्हात्रे, त्याच्यानंतर भूषण पाटील, त्यानंतर किशोर सैनी, हे 3 असे खेळाडू आहेत ना ज्यांनी 2 ते 3 वर्ष या टीमचा दबदबा संपूर्ण रायगड पट्ट्यामध्ये, नवी पट्ट्यामध्ये ठेवला होता. भूषण पाटील, रवी म्हात्रे आणि किशोर सैनी हे 3 बॅटर भरपूर चांगली बॅटिंग करायचे. परंतु त्याच्यानंतर नमित पाटील आले, रोनित पाटीलही आले, राहुल कांबळे सारखे खेळाडू समाविष्ट झाले या टीम मध्ये. उमेश कांबळे आणि अभि हाही गोलंदाज या टीम मध्ये समाविष्ट झाला. भाविन पाटील सारखा चांगला गोलंदाजही त्यांच्याकडे आहेत. म्हणजे चांगले खेळाडू आहेत त्यांच्याकडे. राकेश यावेळेस जर पाहिलं तर ऑन साइडला खेळायचा होता. गंगा यांचा बॉल, बॅटची एज लागल्यानंतर सरळ डिक्लेअर रिझन मध्ये एक सिंगल रन मिळणार आहे. टीमची धावसंख्या दाफलकावरती 28 धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय श्रीकृष्ण दिवा टीमचा गोलंदाज कॅप्टन स्वतः गंगाधर इंगोळे पाहायला मिळतात. समोर राहुल कांबळे. या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने खेळतील हेही पाहावं लागणार आहे, कारण की दोन्ही बॅटरला माहिती आहे की गंगा इंगोले हा चांगला गोलंदाज आहे आणि भरपूर अनुभव आहे. या ओव्हरमध्ये वेट करतील, सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करतील की या ओव्हरमध्ये आक्रमण करतील, कारण की नंतरचे 12 बॉल आणि त्यामध्ये 12 बॉल मध्ये 5 षटकार ठोकण्याची क्षमता दोन्ही बॅटर्स मध्ये आहे. याही वेळेस जर पाहिलं तर लाईन लेंथ खूप चांगली पाहायला मिळते. तो वाईट बॉल आपला पाहायला मिळतोय. असं वाटलं की कदाचित लेग स्टंपच्या वरनं बॉल चाललाय की काय. वाईट बॉल आपला पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये गेम प्लॅन काय सेट केलाय हे पाहायचं. राहुल कांबळे आणि रोनित पाटील या दोन्ही बॅटर्स मध्ये नक्की चर्चा झालेली काय की गंगाधर इंगोलीला सन्मान द्यायचा, सिंगल डबल 7-8 रन्स आले या ओव्हरमध्ये तरी काही हरकत नाहीये. इरादा चेंज केलाय की काय. फटका चांगला आहे आणि गंगाधर इंगोलीला षटका ठोकणं हे कठीण आहे. विकेट गमावली. खूप चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स खेळत होते, परंतु इथे मोठा फटका लगवण्याच्या नादामध्ये लॉंग ऑफला अनिकेत पाटील यांच्या हातामध्ये झेल देऊन बसलेत राहुल कांबळे आणि CR पाटील फाउंडेशन कुमारलेन तुर्भे टीमला तिसरा धक्का लागलाय. अडचणीमध्ये आहे आता मित्रमंडळींना कुमारलेन तुर्भे संघ, कारण की राहुल कांबळे ही खूप चांगला बॅटर आहे मिडल ऑर्डर मध्ये कुमारलेन तुर्भे टीमचा. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. राकेश इंगोळे आपल्याला पाहायला मिळतात. राकेश निलकुंडे आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने रवी म्हात्रे यांनाही थांबवलं गेलंय, कारण की माहिती आहे हे षटक भरपूर महत्वाचं आहे कृष्ण दिवा टीमसाठी. आणि या ओव्हरमध्ये जर रवी म्हात्रे यांची विकेट जर चुकून मिळाली गंगाला तर कठीण होऊ शकतं, आणि की रवी म्हात्रे यांच्याकडे जी क्षमता, शेवटचे 12 बॉल जे 2 गोलंदाज असतील त्यांच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न तेही करतील, परंतु गंगाधर इंगोलेला थोडंसं कठीण आहे की अनुभव भरपूर आहे, व्हेरिएशन आहेत गंगा यांच्याकडे. राकेश आलेत. 3 विकेट आतापर्यंत CR पाटील फाउंडेशन कुमारलेन तुर्भे टीमने गमावलेले आहेत. बॅटिंग करायची आहे, कारण की नमित पाटील, भूषण पाटील यांच्यावरती मी निर्भर राहू शकत नाहीये ना, एखादी मॅच अशी येईलच. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु डिक्लेअर रिझन मध्ये एक सिंगल रन मिळणार आहे. आपण सातत्याने पाहतो की कुमारलेन तुर्भे संघ नमित पाटील, भूषण पाटील चांगला स्टार्ट देतात, परंतु प्रत्येक वेळेला रोनक देणार नाही येत ना ते. अशी एक तरी मॅच येणार आहे ज्यामध्ये भूषण पाटील आणि नमित पाटील पॉवर प्लेच्या ओव्हरमध्येच बाद होतील आणि तिथे तुम्हाला परफॉर्मन्स करायचा आहे. अन्यथा सुरुवात जर चांगली करून दिली ना तर तुम्हाला बॅटिंगचं टेन्शनच नाही आहे, परंतु आता तुमच्यावरती ती जबाबदारी आहे. 2 चांगले बॅटर तुमचे बाद झालेले आहेत आणि हीच ती संधी आहे की इथून प्रूफ करायचंय की आपल्याला आपल्या टीम मध्ये का समाविष्ट केलं. एवढ्या मोठ्या संघामध्ये नंबर क्रमांक 3, नंबर क्रमांक 4 वरती मला का भूषण भाऊ पाठवतात बॅटिंगला, हे आता सिद्ध करून दाखवायची वेळ हीच आहे ना. गंगाधर इंगोले चांगली गोलंदाजी सध्या त्यांनी केलेली आहे, कव्हर केलाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये जिथं भरपूर मार पडला होता प्रणयला, इथे ही चूक करतायत. ही चूक पुन्हा एकदा केली आहे. रोनित पाटील झालेले आहेत बाद. ही चूक करायची नाहीये, कारण की सध्या रोनित पाटीलला क्रीज वरती राहणं भरपूर महत्वाचं होतं. गंगाचं षटक जवळजवळ संपुष्टात आलं होतं आणि राकेश आणि रोनित नंतरच्या 12 बॉल मध्ये चांगली धावसंख्या जमवण्याची ताकद या गोलंदाज या बॅटरने ठेवली असती.
रवी मात्र आता स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक वरती आपल्याला जवळ पाहायला मिळतील, कारण की आता वेळ झाली आहे, त्यांना मैदानाच्या आतमध्ये उतरावाच लागणार आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीमध्ये होता CR पाटील फाउंडेशन कुमारलेन तुर्बे संघ. टीमची धावसंख्या दाफलकावरती 31 धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला तेव्हा रोनक आम्हाला सांगत होते की 27 धावसंख्येवरती कुमारलेन तुर्बे संघ म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये. बॉल झालेत या ओव्हरचे आतापर्यंत 5 झालेले आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. गंगाधर इंगोले काय गोलंदाजी केली या पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा. या ओव्हरमध्ये भरपूर कमी धावा खर्च केल्यात. विकेट्सही मिळवलेत. राहुल कांबळे, रोनित पाटील ज्यांच्यामध्ये चांगलं पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली होती दुसऱ्या ओव्हरमध्ये, त्या दोन्ही बॅटर्सला बाद करण्यामध्ये तो झाला यशस्वी. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हर मधला राईट आर्म ओव्हर विकेटने गंगाधर इंगोले. यावेळेस मात्र दांडी गोल केली, त्रिफळाचीत केलाय. फलंदाज क्रमांक 4 5व्या मैदानाच्या बाहेर चाललाय राकेश. बॅटला बॉल लावायचा होता, हा बॉल स्टॉप करायला हवा होता, परंतु गंगाने अगोदरच इरादा बनवला असणार आहे, स्पष्ट असणार आहे मनामध्ये की या शेवटच्या बॉलवरती मी चान्स घेणार आहे विकेटसाठी. आणि परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आपल्याला गंगा इंगोले यांचा. 2 ओव्हरचा खूप चांगला स्पेल गंगाधर इंगोले यांचा संपलाय. टीमची धावसंख्या दाफलकावरती 31 वरती 5 गडी बाद. CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे संघ पाहायला मिळतोय. चौथ्या ओव्हरमध्ये आपल्याला मोहनराव पाहायला मिळतात. एक्सपिरियन्स भरपूर आहे मोहनराव यांच्याकडे आणि रवी म्हात्रे यांच्याकडे भरपूर एक्सपिरियन्स आहे. श्रीकृष्ण दिवा टीम गंगाचं षटक संपल्यानंतर मोहनराव यांना मात्र गोलंदाजी मार्कवरती आणलाय. चांगली कॅप्टन्सी मी म्हणेन गंगा यांची, कारण की फिरकीपट्टू आहेत. यावेळेस फटका चांगला आहे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रवी म्हात्रेच्या बॅटमधनं हा षटकार आलाय कुमार तुर्बे टीमसाठी. पहिलाच बॉल फेस करत असताना रवी म्हात्रेच्या बॅटमध्ये षटकार. टीमची धावसंख्या दाफलकावरती 37 धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत. रवी म्हात्रे डेथ ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग करतात आणि का त्यांना थांबवलं होतं पहिल्या 3 ओव्हर मध्ये. राकेश वरती आले, रोनित पाटील वरती आले बॅटिंग ऑर्डरच्या रवी म्हात्रेच्या पेक्षा, पण रवी म्हात्रेला का मागे ठेवलं याचं कारण स्पष्ट चित्र. त्यामुळे फुल टॉस बॉल आहे, बॅटच्या बॉटमला बॉल लागतोय. 1 सिंगल रन भरपूर वेगाने अनिकेत येतात. 1 सिंगल रन पूर्ण केली जाईल. टीमची धावसंख्या 38 धावा. थोडेसे नाराजगी व्यक्त करतात रवी म्हात्रे, त्यांना माहिती आहे हा बॉल ही बाउंड्रीच्या बाहेर पाठवण्यामध्ये मी यशस्वी झालो होतो, पण तो बॉटमला बॉल लागला आणि त्याच कारणामुळे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॉल राहिल्यानंतर फक्त 1 सिंगल रन. स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत मिस्टर हेमंत पाटील. हेमंत पाटील मध्येही दमकम आहे, मनगडामध्ये ताकद आहे. शरीर एष्टीवरती जाऊ नका, भरपूर मोठमोठे षटका ठोकण्याची मात्र ताकद या हेमंत पाटील यांच्याकडे आहे. यावेळेस ऑफ ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. 1 सिंगल रन. टीमची धावसंख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 39 धावा दाफलकावरती. कालच्या दिवसापासून आमचे करावेगावचे भूमिपुत्र रोनक तांडे लाजवाब स्कोरिंगची भूमिका ते निभवत असताना या स्पर्धेमध्ये सध्या गोलंदाजी नाही तर बॅटिंग वरती फोकस केलाय. सीबीडीच्या मैदानावरती प्रत्येक गोलंदाजाला सांगून षटका ठोकत होते. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता, कन्वर्ट करायचा होता षटकार किंवा चौकारामध्ये बॅट कट लागल्यानंतर 1 सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल पाहायला मिळते 40 धावा. मोहनराव यांनी मात्र चांगला कमबॅक केले. 4 बॉल आतापर्यंत टाकून झालेत मोहनराव यांच्या ओव्हर मधले. 2 बॉलचा खेळ जोपर्यंत शिल्लक आहे मोहनराव आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी मात्र भरपूर क्रिकेटची सेवा केली आहे श्रीकृष्ण दिवाळी टीम कडे खेळत असताना, आणि आज त्यांची गरज आहे.
पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे. यावेळेस फुल टॉसला माफी नसणार आहे. रवी म्हात्रे सांगतायत पहिला बॉल मिस झाला, परंतु त्याच्यानंतर जर तुम्ही मला पुन्हा एकदा संधी द्याल ना तर संधीचं सोय केल्याशिवाय मी ठेवणार नाहीये. षटकार आले रवी म्हात्रेच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 46, 46 धावा धाफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. रवी म्हात्रे शेवटच्या ओव्हरमध्ये कुमारलेन तुर्बे टीमसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये झुंज देत असताना लढत असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. 46 धावा धाफलकावरती लागल्यात. आता चांगल्या स्थितीमध्ये कुमारलेन तुर्बे संघही पाहायला मिळतोय. शेवटचा बॉलर मोहनराव यांच्या ओव्हर मधला फेस करणार आहेत रवी म्हात्रे. 2 षटकार आलेत. पुन्हा एकदा बॉटमला बॉल लागला. बॅट वरती बॉल व्यवस्थितरित्याने येत नाहीयेत. शेवटचा बॉल आलाय निर्धाव आणि अशा रीतीने मात्र 4 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या धाफलकावरती CR पाटील फाउंडेशन कुमारलेन तुर्बे संघ जाऊन पोहोचलाय. 46, 46 धावा धाफलकावरती लागलेत. 5 गडी बाद आतापर्यंत कुमारलेन तुर्बे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर शेवटच्या ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाला प्राचारण केलं जाईल? मोहनराव यांनी चांगली गोलंदाजी केली. गंगाचे 2 षटकार भरपूर महत्वाचे होते. त्यामध्ये त्यांनी निराश केलेला नाहीये श्रीकृष्ण दिवा टीमला. परंतु प्रणव जे दुसऱ्या ओव्हरमध्ये आले होते, प्रणय मडवी, त्यांनी 19 धावा खर्च केल्यात. याही ओव्हरमध्ये 15 धावा खर्च जरूर केल्यात मोहनराव यांनी, परंतु डेथ ओव्हरमध्ये 15 धावा चांगलं षटक आहे मित्र म्हणेन. गोलंदाजीसाठी गोलंदाज अनिकेत पाटील आपल्याला पाहायला मिळतील आता, जे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने करत होते. तर डेथ ओव्हरमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये अनिकेत पाटील आपल्याला पाहायला मिळतील. कोपर किरणे 11 कोपर किरणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पराभूत झालेत पहिली मॅच 70-70 फॉर्मॅटची स्पर्धा. एक मॅच पराभूत झाल्यानंतर तुम्ही घरी जाऊ शकत नाहीये. तुम्हाला आणखीन एक संधी मिळते. ऐरोली कोळीवाडा संघ एक सामना जिंकला. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो त्यांच्यासोबत खेळणारा अनिकेत पाटील. राईट अराउंड द विकेट. पहिला बॉल हेमंत पाटील यांच्यासाठी लेग स्टंपच्या बाहेर. 1+1 2 धावा मिळतील या बॉल वरती. टीमची धावसंख्या धाफलकावरती 48, 48 धावा धाफलकावरती लागल्यात. हेमंत पाटील आपल्याला पाहायला बोलतोय. रवी म्हात्रे. चर्चा होते दोन्ही बॅटर्स मध्ये की कशा पद्धतीने या ओव्हर मध्ये रन्स काढायचे आहेत. दोन्ही बॅटर्स मध्ये चर्चा होणं भरपूर महत्वाचं आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये ज्यावेळेस एकत्रित येते यावेळेस फुल टॉस बॉल आहे. फुल टॉस बॉल भरपूर मिस केलेत कुमारलेन तुर्बे टीमने. जिथे समोरच्या दिशेला तुम्ही अगदी सहजरित्याने षटकार ठोकू शकता, कारण की व्ही शेप जो आहे या मैदानाचा थोडासा लहान आहे आणि तिथे बॅटर्स भरपूर जास्त प्रमाणामध्ये रन्स कव्हर करत असतो. त्या मैदानाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सचिन जे नाईक आणि हे मैदानचे मेंटेन ठेवलंय. मच्छिंद्र स्मृती दारावे या मैदानावरती रोजचा सराव. फुल टॉस बॉल आहे समोरच्या दिशेला. हे सर आम्ही म्हटलं होतं ना मागच्या बॉलवरती, फुल टॉस बॉल तुम्ही समोरच्या दिशेला अगदी सहजरित्याने ठोकू शकता, कारण की व्ही शेप जो आहे या मैदानाचा तो थोडासा लहान आहे आणि कव्हर करतात तिथे षटकार चौकार जास्त प्रमाणामध्ये जातात आणि हेमंत पाटीलने तेच केलंय. फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला नाही, ऑफ साईडला नाही, तर समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि षटकार ठोकलाय. 6 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या 6 ने पुढे गेलेली आहे. 55 धावा धाफलकावरती 55. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे. यावेळेस कव्हर शॉट इजनला गॅप मध्ये बॉल आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर हेमंत पाटीलच्या बॅटमधनं आलाय चौकार. षटकारानंतर चौकार. टीमची धावसंख्या 59 धावा धाफलकावरती लागलेल्या आहेत. CR पाटील फाउंडेशन कुमारलेन तुर्बे संघ नंतरच्या 2 ओव्हर मध्ये हे चित्र घडणारच होतं. गंगाची ओव्हर फक्त थांबायची होती आणि त्याच्यानंतर 2 ओव्हर मध्ये रन्स येणार होत्या. कुमारलेन तुर्बे टीमला माहिती आहे ही गंगा चांगला गोलंदाज आहे, त्याच्यावरती चान्स घेऊन फायदा नाहीये. परंतु जे 12 बॉल आहेत त्या 12 बॉल मधून 5 जरी षटकार ठोकले ना 30 धावा मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर पिच बॉल होता. समोरच्या दिशेला ड्राईव्ह केला. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धाफलकावरती टोटल पाहायला मिळते 60 धावा धाफलकावरती लागल्यात. आतापर्यंत या ओव्हर मधले बॉल झाले 4. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. रवी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करण्यासाठी ते स्ट्राईक वरती सज्ज झालेत. त्यांच्याही बॅटमध्ये जर पाहिलं तर 2 षटकार आलेले आहेत. अनिकेत पाटील राईट अराउंड विकेट. फुल टॉस बॉल आहे पुन्हा एकदा. यावेळेस एलिव्हेशनची कमतरता क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगला झेल मात्र जज केलेला अनिकेत बांद्रे त्या ठिकाणी होते आणि रवी म्हात्रेचा खेळ मात्र संपुष्टात आला. 2 षटकार ठोकलेत रवी म्हात्रेने आणि त्यानंतर मात्र बराच वेळ नॉन स्ट्राईक वरती होते आणि भरपूर वेळेनंतर स्ट्राईक मिळाल्यानंतर
बॅटर रवी मात्रेला मात्र परतावा लागतोय. तर शेवटचा बॉल फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोणता बॅटर येईल? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश कांबळे आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल फेस करायचा आहे उमेश कांबळे यांना मात्र ती संधी मिळाली आहे. टीमची धावसंख्या दाखल किंवा टोटल लागली आहे 60-60. फाईट होऊ शकते चांगली. त्या धावसंख्येपर्यंत कुमारलन तुर्भे संघ पोहोचलाय की जिथे श्रीकृष्ण दिवा टीमच्या अगेन्स्ट ते फाईट करू शकतात. 5 ओव्हरमध्ये 60 धावा सध्या ते आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एक बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहे. 4.5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. उमेश कांबळे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या स्ट्राईक वरती ते आहेत. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाज होतील तयार. शेवटचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटवरती बॉल व्यवस्थितरित्याने आलेला नाही. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील अगदी सहजरित्याने कंप्लीट केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बॅटर्स मध्ये. या बॉलवरती मिळतील 2 धावा आणि अशा रीतीने मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर CR पाटील फाउंडेशन कुमारलन तुर्भे संघ पोहोचलाय 62च्या घरामध्ये. आणि टार्गेट चेस आता मात्र करायचं आहे श्रीकृष्ण दिवा टीमला 63 धावसंख्येचं. आणि या धावा कशा पद्धतीने डिफेंड करू शकतो कुमारलन तुर्भे संघ किंवा गंगाधर इंगोले किती षटकात चौकात ठोकेल, या धावा कशा पद्धतीने श्रीकृष्ण दिवा संघ चेस करू शकतो हे सांगण्यासाठी आम्ही मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय कुपरी गावचा गोड आवाज आणि नवीमुंबईमध्ये भरपूर मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्या आहेत असे आमचे कुपरी गावचे आपल्या भारताचे राष्ट्रभाषेचे समालोचन ऐकवणार आहे सचिन जिगिरी यांच्याकडे. थँक्यू सो मच. हॅलो चेक. निलेश भोईर साहेबांना विनंती असेल प्लीज आपलं हार्दिक स्वागत आहे या मंचावर. निलेश भोईर. आपले धारावी गावचे निलेश भोईर यांना विनंती असेल प्लीज मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. वेलकम बैक. थैंक यू सो मच रोहित भोपी. गांव देवी क्रिकेट संघ धारावी आयोजित कैलाशवासी मचिंद्र स्मृति ट्रॉफी 2025 में आप सभी का स्वागत है. और मैं धारावी गांव के नीलेश भोईर उनसे रिक्वेस्ट करूंगा प्लीज मंच पर आइए. आपका हार्दिक स्वागत है नीलेश भोईर धारावी गांव के. 63 इस मैच में टारगेट रखा गया. टॉस जीतकर फील्डिंग लिया था इस मुकाबले में श्री कृष्ण दीवा टीम ने और बैटिंग करते हुए एक बढ़िया टोटल सेट किया है CR पाटिल फाउंडेशन कुमार तुर्बे टीम ने इस मुकाबले में. ओपनिंग पैर ओपनिंग जोड़ी बीच मैदान के अंदर आप देख सकते हैं गंगाधर इंगोले और उनके साथ नितिन मडवी.
श्री साई स्पोर्ट्स ट्रिपल एस लाइव पर आप ये प्रतियोगिता ब्रॉडकास्टिंग देख सकते हैं और अभी तक अपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो चैनल को सब्सक्राइब करिए ताकि 49,000 सब्सक्राइबर हो चुके हैं और 50,000 से सिर्फ 1,000 दूर है हमारी यूट्यूब लाइव टीम ट्रिपल एस। आज ऑपरेटर की भूमिका में विराज यादव और खासतौर पे डिजिटल स्कोरर है वेदांश शुक्ला और अजय यानी रोबोट हमारे ये टीम ट्रिपल एस लाइव की। टोटल 3 कैमरे आप देख सकते हैं इस ब्रॉडकास्टिंग में रखे गए। एक डीप पॉइंट ऑफ साइड में कैमरा लगा है और स्ट्रेट एक कैमरा लगा है और एक प्रेजेंटेशन बॉक्स में हमारे स्टेज पर एक कैमरा। टोटल 3 कैमरे। कैमरामैन हमारे आयुष, साहिल और प्रीतेश, ये 3 कैमरामैन हमारे। आधी इकडे तू तिकडे नीलेश भोईर, स्वागत है आपका नीलेश भोईर, हमारे धारावे गांव के बीएड बॉय। तिरसठ रनों का लक्ष्य इस मैच में रखा गया। अभी निम्बोले बॉलिंग मार्क पर, रबर बॉल क्रिकेट में जिन्होंने जबरदस्त प्रदर्शन किया और विकेट टेकर युवा करियर इनका रहा है। लगातार हर मैचेस में विकेट ले लिया इन्होंने और एक कुमार 11 तुर्बे टीम को एक बढ़िया यंगस्टर बॉलर मिला है जो नई गेंद के साथ अच्छी गेंदबाजी कर सकता है पावर प्ले में। युवा करियर इसी साल इन्होंने डेब्यू किया है बारिश के मौसम में। एक स्लिप के साथ बॉलिंग की शुरुआत करेंगे अभी निम्बोले। वेल स्टार्ट, गुड लेन की बॉल पड़ने के बाद हल्का सा टेक ऑफ करता हुआ विकेट कीपर भूषण पाटिल वहां पर तैनात। सीआर पाटिल फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीम ने 63 रनों का लक्ष्य दिया इस मैच में श्री कृष्ण दीवा टीम के लिए। गंगाधर इंगोले उनके साथ नितिन मडवी, 2 अनुभवी एक्सपीरियंस ओपनिंग पैर ग्राउंड के अंदर। थोड़ी सी खींची हुई लेन थी और पेस कम रखा इस बार। बैक ऑफ द लेन बॉल था, एक बार फिर पुल करना चाह रहे थे। अब थोड़ी सी बातचीत करते हुए गंगा बॉल किस तरफ बैट पर आना है और कैसी गेंदबाजी अब तक 2 बॉल रही है। एक अच्छा यहां पर खोज मैं कहूंगा भूषण पाटिल द्वारा अभी के रूप में नई गेंद के साथ पुरानी गेंद के साथ गेंदबाजी कर सकते हैं और पावर प्ले में अगर इस तरह गेंदबाजी आप कर रहे हैं टैलेंटेड खोज मैं कहूंगा। इस बार मिडिल ऑफ द बैट बॉल हुआ है, राहुल कामले वहां पर खड़े हैं, दर्शक बनेंगे। एक दर्शनीय स्ट्रोक के साथ पारी की आगाज की है गंगाधर इंगोले ने अपनी टीम के लिए। फर्स्ट 6 ऑफ दिस रन चेस। विनर स्पोर्ट्स के तरफ से खेलते हुए प्रोफेशनल क्रिकेट में एक अलग मुकाम हासिल किया है और ग्रामीण फॉर्मेट में श्री कृष्ण दीवा टीम के लिए रन मशीन साबित होने वाले ऐसे खिलाड़ी टीम के एक परफेक्ट और मेन प्लेयर गंगाधर इंगोले और उनके बैट से शुरुआती ये 6 रन। इस बार ठीक तरीके से टाइम हुआ नहीं, बैट के बिल्कुल ऊपरी हिस्से पर गेंद लगाए, डीप में खिलाड़ी वहां पर है। राहुल गेंद को फील्ड करेंगे, स्ट्राइक रोटेट किया है, सिंगल लिया है गंगाधर इंगोले ने और टीम का स्कोर पहुंचा है अब 7 रन पर। नितिन मडवी अब स्ट्राइक पर होंगे। पिछले 10 साल के इनके करियर की उठाकर बात करें तो स्टार्टिंग करियर में इन्होंने काफी एक्सप्लोसिव बैटिंग की है। पावर प्ले में वन ऑफ द डेंजरस बैट्समैन माने जाते हैं नितिन मडवी। हाफ वॉली बॉल थी, ड्राइव किया, शॉर्ट कवर में 1 हैंडेड स्टॉप करने का प्रयास। रोनित अशोक पाटिल वहां पर तैनात थे, थोड़े से फंबल हुए लेकिन जल्दी आए वहां पर बॉल पर। रोनित पाटिल फील्डिंग एक अच्छे खिलाड़ी और फिटनेस पे काफी उन्होंने मेहनत किया अपने इंजरी के बाद वापसी। एक बार फिर कुमार 11 तुर्बे टीम में धीमा बॉल था और हल्के हाथों से यहां पर ड्राइव किया है सॉफ्ट हैंडली। 1 रन कंप्लीट, टच एंड गो। 63 रनों का लक्ष्य और पहले ओवर के खेल के बाद विदाउट लॉस श्री कृष्ण दीवा टीम का स्कोर है 9 रन स्कोर कार्ड पर।
गांव देवी क्रिकेट संघ धारावी गांव आयोजित कैलाशवासी मचिंद्र स्मृति ट्रॉफी 2025 पर्व 5 सीजन 5 में आप सभी का स्वागत है। पहला प्राइज 1,11,111 रुपए, रनर अप टीम के लिए 55,555 रुपए प्राइज मनी और ट्रॉफी, और तीसरे क्रमांक पर जो टीम होगी 33,333 रुपए का पुरस्कार रखा गया है। बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर और बेस्ट फील्डर के लिए 10,000 कैश प्राइज एंड ट्रॉफी रखा गया है, और मैन ऑफ द सीरीज के लिए जो चमचमाती हुई बाइक है वो यहाँ पर रखा गया है प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए, जो काफी चर्चित और काफी यहाँ पर ट्रेंडिंग में चल रहा है नवी मुंबई में ये प्रतियोगिता कैलाशवासी मचिंद्र स्मृति ट्रॉफी 2025। टॉप 6 में जो भी टीमें पहुंचेंगी और सर्वश्रेष्ठ खिलाड़ी होगा, सभी 6 टीमों के खिलाड़ी रेस में होंगे मैन ऑफ द सीरीज के लिए। ऐसा बिल्कुल नहीं है जो टॉप 3 की टीम जो अंतिम एंडिंग में पहुंचेंगे उनके लिए यहाँ पर सीरीज के लिए खिलाड़ियों के लिए रेस होगा। टॉप 6 के आखिरी दिन में जितनी टीमें होंगी, सर्वश्रेष्ठ खिलाड़ी के लिए मौका होगा सीरीज का खिताब जीतने का। पहले ओवर के खेल के बाद स्कोर कार्ड है 9 रन। एक बार फिर स्ट्राइक रहेगा गंगा के पास। आखिरी बॉल पर सिंगल इन्होंने लिया था और नए ओवर की शुरुआत की है ओवर नंबर 2 में भाविन पाटिल ने। वाह, क्या आवाज आया है, बैट के बीचों बीच कनेक्शन, और गेंद गया है आउट ऑफ द पार्क। बॉल बिल्कुल आंख में था गंगाधर इंगोले के और 6 रन ठोक दिया इन्होंने। हार्ड लेंथ और हाफ ट्रैकर। अब गंगा इंगोले को ज्यादा गेंदबाजी नहीं कर सकते, उनकी हाइट इतनी अच्छी है और उनका बैकलिफ्ट ऊपर से आता है, वो तैयार रहते हैं शॉर्ट बॉल की गेंद को फेस करने के लिए, और पुल शॉट फ्रंट फुट पर आकर खेलना पसंद करते हैं, अक्सर इनका ये सिग्नेचर स्ट्रोक है। और 6 रन बटोरा है, अच्छे टच में, अच्छे रिदम में नजर आ रहे हैं। गंगा के बैट से अब तक 2 बड़े हिट सिक्स आ चुके हैं। पेस का इस्तेमाल किया है, पूरी तरह पेस का इस्तेमाल किया है। और बॉलीवुड में आपने गाना सुना होगा, कहते हैं सलमान खान के गाने में हमने देखा बेबी को बेस पसंद है और गंगा को पेस पसंद है। ठोका यहां पर एक्स्ट्रा कवर के ऊपर से चौका इन्होंने, दबाव पूरी तरह भाविन पाटिल के ऊपर, और टीम का स्कोर पहुंचता हुआ अब जा पहुंचा है 19 रन पर। खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर शॉट है, ओवर पिच की बॉल इनसाइड आउट, ओवर द कवर शॉट है, गंगा के बैट से आता हुआ चौका। टीम का स्कोर पहुंचता हुआ विदाउट लॉस 19, और गंगा पहुंचे 18 पर। ओवर द विकेट बॉलिंग कर रहे हैं। अब थोड़ा सा फील्डिंग में चेंजेस करना होगा, क्योंकि अब गंगा जिस प्रकार से लय में नजर आ रहे, रन थोड़ी सी लीक हो रही है, और यही टेंशन थोड़ा सा भूषण पाटिल के अब चेहरे पे नजर आ रहा है। 63 का पीछा कर रहे श्री कृष्ण दीवा टीम, और जब भी इन दोनों टीमों के बीच मैच हुआ है कहीं भी नवी मुंबई के ग्रामीण में, वहां पर अच्छा मुकाबला देखने को मिला है। दीवा बनाम कुमार 11 तुर्बे, श्री कृष्ण दीवा बनाम कुमार 11 तुर्बे। भाविन ऊपर निकल जाएगा, वाइडिश मिड ऑफ पे खड़े थे रोनित पाटिल, उनके ऊपर से गेंद निकलता हुआ अभिषेक कवर ड्राइव, एक और चौका। इससे पहले ओवर द विकेट बॉलिंग कर रहे थे, इस बार छोड़ बदला था, राउंड द विकेट आए, लेकिन नतीजा वही, लगातार रन लीक हो रहे पावर प्ले में। चौके के साथ स्कोर पहुंचा है 23 पर। घातक साबित हुए पावर प्ले में, खतरनाक साबित हुए अब तक गंगा। 22 पर बैटिंग कर रहे हैं, टीम का स्कोर 23 हुआ है, और थोड़ा सा इनके जितने बड़े हिट्स आएंगे, इनके बैट से जितने रन आएंगे, टीम को थोड़ा टेंशन देगा कुमार 11 तुर्बे टीम को। अगली गेंद हुक किया, इस बार एलिवेशन मिला है या नहीं देखना होगा। बॉल अच्छे रिजल्ट के लिए ट्रैवल होता हुआ, अंपायर चेक करते हुए डिसीजन देते हुए अनदर मैक्सिमम, एक और 6 आता हुआ गंगाधर इंगोले के बैट से। ही इज ऑन फायर नाउ, कमाल की बैटिंग कर रहे हैं अपनी टीम के लिए, और टीम का स्कोर पहुंच चुका है 29 विदाउट लॉस। अभी ने इतनी अच्छी शुरुआत दी थी, 9 रन केवल खर्च किए थे, लेकिन दूसरा ओवर थोड़ा सा कह सकते हैं थोड़ा बैट सिलेक्शन गेंदबाजी में। भाविन अच्छे बॉलर है नो डाउट, आईएसपीएल में ऑलमोस्ट इन्होंने यहाँ पर ट्रायल पास किया था, ग्रीन टिकट मिला था, एक अच्छे खिलाड़ी है, लेकिन पावर प्ले में नई बॉल के साथ थोड़ा सा वो लेंथ नहीं पकड़ पा रहे जो गंगा को गेंद परेशान करे। लेकिन गंगा ने पूरी तरह कुमार 11 तुर्बे के गेंदबाज को परेशान किया इस ओवर में। टीम का स्कोर हो चुका है 29, और जिसमें से गंगा के रन है 28, और इस ओवर में अब तक रन आ चुके टोटल 20।
मौका है बाविन, अभी भी कमबैक कर सकते हो। दो गेंदे में अगर विकेट ले लेते हैं तो एक बढ़िया कमबैक होगा। मनोज चौहान के ओवर में भी 18 रन आए थे, लेकिन मनोज ने 2 विकेट भी लिए थे। वैसे ही कुछ कमबैक करनी होगी यहां पर भाविन पाटिल को। अब तक 20 रन खर्च किया इन्होंने, वापसी करने की आवश्यकता। लेट्स सी, 2 गेंदे बाकी है, मौका है अभी भी। धीमी गति की बॉल, इस बार भूषण आए वहां पर मिड ऑफ पर, कीपर चेंज हुआ और हल्का सा बदलाव, डॉट बॉल। गंगा ने भी थोड़ा सा सेंसिबल क्रिकेट दिखाया है, परिपक्वता दिखाई है, मैच्योरिटी है। प्रोफेशनल क्रिकेट बरसों से खेल रहे सुमित डेकले के साथ भरपूर यहाँ पर अपना डगआउट शेयर किया इन्होंने, एक्सपीरियंस शेयर किया और आज वही देखने को मिलता हुआ। 20 रन आ चुके इस ओवर में और गंगा को पता है कि जोखिम उठाने की आवश्यकता नहीं है। बढ़िया ओवर है श्री कृष्ण दीवा टीम के लिए, जिसमें रन आए टोटल 20। 2 ओवर के खेल के बाद 63 का पीछा करते हुए श्री कृष्ण दीवा टीम ने बिना विकेट खोए पावर प्ले में बनाए 2 ओवर में 29 रन। नमस्कार, स्वागत है आप सभी का एक बार फिर रन चेज में। मैच नंबर 2, दूसरे दिन का ये दूसरा मुकाबला। रन चेज इनिंग आपके सामने पेश है। पावर प्ले में क्या डोमिनेट किया है गंगा ने आज, और पावर प्ले में दीवा टीम ने बनाए 29 रन। तीसरे ओवर का प्रारंभ और अपने नए स्पेल में आए अभी लिम्बोले। एक बार फिर बॉलिंग मार्क पर, विकेट चाहिए यहां पर तुर्बे टीम को रनों की रफ्तार को रोकने के लिए। नितिन मडवी ऑन स्ट्राइक। हाँ भाई, तू डाल में पात खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है, यहां पर बड़े मियां को देखकर छोटे मियां ने रंग बदला है। क्या बल्लेबाजी हो रही है। अब दोनों तरफ से पार्टी ज्वाइन हो चुका है रन बनाने का। अब टेंशन कुमार इलेवन तुर्बे टीम के ऊपर है, क्योंकि 2 ओवर में ऑलरेडी 29 रन बने थे। अब स्कोर पहुंच चुका है 35। 17 गेंदों में अब 28 रन चाहिए। 10 विकेट अभी भी हाथ में है। हेमंत पाटिल का ओवर अभी भी यहां पर रखा गया है। इसके बाद विकेट टेकर वो भी बॉलर है, स्ट्रैटेजी अलग है थोड़ी सी। लेकिन कुमार इलेवन तुर्बे टीम जब तक इस मैच में है, आप उम्मीद बना के रख सकते हैं। मैच अभी तक उन्होंने अपने हाथ से फिसलने दिया नहीं है, लेकिन विकेट अगर नहीं लेंगे तो हाथ से मैच फिसल सकता है दोस्त। अगली गेंद अभी लिम्बोले का स्क्वायर ड्राइव, लेकिन बैक का किनारा लगकर गेंद गया बिल्कुल डिक्रे जोन में। सब कुछ बढ़िया गुजर रहा है श्री कृष्ण दीवा टीम के लिए, बिना विकेट खोए। पावर प्ले में 29 रन। उसके बाद पावर प्ले खत्म होने के बाद अब तक इस ओवर में कुल मिलाकर 7 रन आए हैं। 4 गेंदे बाकी, विकेट चाहिए अभी को सीआर पाटिल फाउंडेशन कुमार इलेवन तुर्बे टीम को। फील्डिंग में थोड़ी सी चेंजेस अब देखने को मिला है। सिली मिड विकेट या कह लीजिए सिली मिड ऑन अब तैनात कैचिंग पोजीशन के लिए और सिंगल रोकने के लिए। ये अच्छी बॉल थी, एक्स्ट्रा पेस और एक्स्ट्रा बाउंस कट करना चाह रहे थे। विड्थ मिला था, लेकिन गति से बीट किया इस बार अभी लिम्बोले ने। इस ओवर में अब तक 7 रन आए। टीम का स्कोर है 35 श्री कृष्ण दीवा विदाउट लॉस 36 7 रन कुल मिलाकर अब तक इस ओवर में। चौथी गेंद बॉलिंग रनअप पे तैयार। अभी धीमी गति की इस बार बॉल थी और बिल्कुल जगह से खेलना चाह रहे थे, लेकिन वेल बोल्ड डॉट बॉल ऑफ स्टंप के हल्की सी बाहर गेंद थी। लगातार ये दूसरी डॉट बॉल, हल्का सा कमबैक किया है अभी ने। 2 गेंदे और बाकी। इस बार हुक किया है, नितिन मडवी के पास ताकत है और पावर प्ले में डोमिनेट तो करते हैं, लेकिन जैसे फील्डिंग रिस्ट्रिक्शन हटा है उसके बाद अब रॉकेट लॉन्च कर रहे हैं एक के बाद एक श्री कृष्ण दीवा टीम, और मुश्किलें बढ़ती जा रही है अब कुमार इलेवन तुर्बे टीम के लिए। टीम का स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है 40
42 रन। 13 गेंदों में 21 की आवश्यकता। चलिए अभी की अभी कोशिश होनी चाहिए, इस बॉल पे एक डॉट आए, 12 गेंदे 21 का इक्वेशन रखने की कोशिश होगी। इनसाइड आउट, क्रैकिंग कवर ड्राइव, पीछे डीप में खिलाड़ी तैनात, रोनित गेंद को फील्ड करेंगे, बैकअप है। पहले विकेट की साझेदारी अब बढ़ता हुआ जा पहुंचा है 43। अब जीतने के लिए 12 गेंदों में रन बनाने हैं, 20 रन, 12 गेंदे 20 की इक्वेशन। स्कोरिंग कंपैरिजन अगर देखें, थोड़ा सा स्टैट्स और एनालिसिस देखा जाए तो जब कुमार 11 तुर्बे टीम बैटिंग करी थी तो उनका 3 ओवर में रन था टोटल 31, और यहां पर रन चेज में श्री कृष्ण दीवा टीम का 3 ओवर में रन है 43। और सबसे अच्छी बात है कि विकेट एक भी नहीं खोया है, ये अच्छी खबर है दीवा टीम के लिए। 10 के 10 विकेट हाथ में है। अब 12 गेंदे चाहिए 20 रन, विकेट चाहिए यहां पर इस मैच में कमबैक करने के लिए कुमार 11 तुर्बे टीम को। दो ओवर यहां से बचा हुआ है, एक ओवर का स्पेल राकेश नीलगोंडे और दूसरा स्पेल होगा नमित या फिर हेमंत, और मेरे ख्याल से हेमंत की तरफ ही जाएंगे कप्तान। लेट्स सी, चौथा ओवर राकेश। अच्छी शुरुआत, ऑफ स्टंप की लाइन, थोड़ा सा लेट रिएक्ट किया, बॉल पर थोड़ा लेट आए। 11 गेंदे जीतने के लिए 20 चाहिए, विकेट, बिल्कुल विकेट ही चाहिए। कप्तान भी यहां पर पूरे खिलाड़ियों को संकेत देते हुए कि विकेट लेना है, कमबैक करना है इस मैच में। नहीं नहीं, ये फील्डिंग थोड़ा सा स्तर बढ़ाना होगा। सीजन की शुरुआत अच्छी हुई थी सीआर पाटिल फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीम के लिए, माहौल कुलीवाड़ा में जाकर चैंपियन बना था ये टीम। एक अलग ऊर्जा के साथ इस सीजन का आगाज किया था भूषण पाटिल एंड कंपनी टीम ने। अब इक्वेशन 10 गेंदों में चाहिए जीतने के लिए 19 रन। विकेट लेते हैं तो कहीं ना कहीं कमबैक होगा, एक अलग फिर माहौल होगा ग्राउंड के अंदर, आत्मविश्वास वापस लौटेगा गेंदबाजों का, फील्डिंग थोड़ी और अच्छी नजर आएगी। और वही कोशिश कर रहे हैं भूषण पाटिल की, विकेट कैसे भी कर आए। एक और बढ़िया बॉल, बिल्कुल गुड लेन की बॉल थी और सीधा खेलना चाह रहे थे। एरियल शॉट पसंद करते हैं अक्सर वी शेप में रन बनाना गंगा। टीम का स्कोर आप देख सकते हैं 44, 19 रन चाहिए 9 गेंदों में। 28 पर बैटिंग कर रहे गंगा। ब्लॉक में गेंद था, बॉलर बैक टू ड्रा, एक और डॉट बॉल, वेल बोल्ड राकेश नीलगोंडे, अच्छा ओवर ये अब तक गुजर रहा है। विकेट नहीं आ रहा तो कम से कम डॉट बॉल के साथ थोड़ा सा प्रेशर बनाने का प्रयास कर रहा है ताकि बैट्समैन फिर थोड़ी सी जोखिम भरा शॉट खेले और फिर चांस बन सकता है। फिलहाल अब इक्वेशन है, इस ओवर में अब तक रन आया सिर्फ 1 है और 8 गेंदों में अब चाहिए 19 रन। वापसी करते हुए तुर्बे टीम, ये थोड़ा सा लूज डिलीवरी दे बैठे, टाइम करने का मौका मिल गया, फ्रंट फुट पर आकर एक लाजवाब लजीजेदार 6 रन यहां पर गंगा पहुंचे अपने 34 के स्कोर पर। और अब टीम को जीतने के लिए 7 गेंदों में रन चाहिए 13 रन। तालियां बजनी चाहिए, फर्स्ट विकेट की पार्टनरशिप बिना विकेट खोए अर्धशतक के तक पहुंची है। वेल प्लेड गंगा एंड नितिन मड़वी, बिना विकेट खोए पहले विकेट की साझेदारी 50 तक पहुंचाया है। अब इक्वेशन जीतने के लिए 13 रन चाहिए 7 गेंदों में। आखिरी गेंद पर क्या डॉट बॉल डाल पाएंगे या विकेट ले पाएंगे राकेश? आखिरी गेंद चौथे ओवर की, ओवर पिच बॉल, ना 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 बिल्कुल नहीं, ये लाइन बिल्कुल आप नहीं डाल सकते गंगा को। गंगा 40 का आंकड़ा पार करते हुए और टीम को अब जीतने के लिए सिर्फ 7 रनों की आवश्यकता है। श्री कृष्ण दीवा टीम का ये रन मशीन, श्री कृष्ण दीवा टीम का ये सबसे बेहतरीन खिलाड़ी गंगाधर इंगोले 40 पर पहुंचते हुए अब जीतने के लिए 6 गेंदे चाहिए 7 रन। लीग फॉर्मेट का यही एक फायदा है कि मैच हारने के बाद आप नॉकआउट से यानी बाहर नहीं होते टूर्नामेंट से। भूषण पाटिल कहीं ना कहीं अगर ये मैच खुदा ना खास्ता अगर तुर्बे टीम हारती है तो उनको फटाक से यहाँ पर देखना होगा क्या गलतियां हुई है बॉलिंग कॉम्बिनेशन में। रन तो अच्छा था नो डाउट, 63 का टारगेट था, लेकिन बॉलिंग में थोड़ा सा जो कॉम्बिनेशन था, रोटेट था, वो थोड़ा कमजोर नजर आया है। 6 गेंदे 7 रन हेमंत पाटिल।
बढ़िया स्ट्रोक, स्क्वायर ड्राइव, गैप पे बॉल जाता हुआ यहाँ पर स्क्वायर इस थर्ड मैन की तरफ भागकर 2 रन पूरा किया है, तीसरे के लिए दौड़ रहे हैं, स्ट्राइक छोड़ा वहां पर गंगा ने और वो डेंजर एंड पे तो 3 रन कंप्लीट, क्या बात है, गुड रनिंग। 4 रन चाहिए अब सिर्फ 5 गेंदों में। जीतने वाली टीम का मुकाबला खेला जाएगा इसके बाद एरोली कोलीवाड़ा टीम के साथ। अंदाज जो है इनका हमेशा से खतरनाक रहता है, भले ही अर्धशतक नहीं लगा पाए लेकिन 46 रनों की एक नाबाद जाबाज पारी लेकर आए हैं इस रन चेस में। वेल प्लेड गंगाधर इंगोले एंड वेल प्लेड नितिन मडवी। 10 विकेटों से ये मैच जीता है यहां पर श्री कृष्ण दीवा टीम ने। हार्ड लक टीम कुमारी लेवन तुर्बे टीम, लेकिन अभी भी मौका है, जो गलती हुई इसको सुधार कर अगले मैच में एक बार फिर उतरेंगे CR पाटिल फाउंडेशन कुमारी लेवन तुर्बे टीम। लेकिन तारीफ करने की इसलिए मैं कहता हूं ये ऑस्ट्रेलिया टीम जैसी परफॉर्मेंस देती है अक्सर नवी मुंबई ग्रामीण फॉर्मेट में। श्री कृष्ण दीवा, कॉन्ग्रेचुलेशन, वेल डन। ऑलराउंडर प्रदर्शन गंगाधर इंगुले द्वारा 46 नॉट आउट और 3 विकेट लिए इस मैच में उन्हें, और वो ठहरे प्लेयर ऑफ द मैच। चलिए दोनों टीम के कैप्टन को टॉस खिलाना है। विनर, मैच 1 विनर मैच 2 विनर के बीच मुकाबला होगा, यानी एरोली कोलीवाड़ा वर्सेस मुकाबला खेला जाएगा श्री कृष्ण दीवा। और मैन ऑफ द मैच का टी शर्ट हम हरिकेन स्पोर्ट्स की तरफ से देने वाले AT स्पोर्ट्स, तेजस बांदल एंड रूपेश बांदल।